माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपला हा दुसरा व्लॉग आहे. खूप दिवसांनी शूट करत आहे. पण बँजोची सगळी पब्लिक सगळी नाही, ऑलमोस्ट आपण 10 जण आहे. तर आपण चाललो आहे गोव्याला पिकनिकला. सो तो प्रवास तुम्हाला मी दाखवेनच. तुम्ही असेच सोबत राहा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. आता आपण ठाणा स्टेशनला आहे. माझ्यासोबत नितीन आणि रवी हे दोघं आहेत आणि बाकीची पब्लिक तिकडे आहेत बसले. दोघं तिघं बाहेर काही खायला आणायला गेलेत. काही ना काही गाडीत खायला पाहिजे तर. आणि एक जण डोंबिवलीवरनं येतो आहे. त्याची वेटिंग करतो कारण गाडीचा टाईम झाला आहे आणि अजून तो आला नाही आहे. तर त्याची वाट. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. बघा चकला घेऊन चाललाय. रवी चकला घेऊन चाललाय. ध्यान से देखो इस चेहरे को. ये चकला हमारा इधर से लूट के लेके जा रहे हैं. बोललो माझ्या बॅगेत दे. आपण सांगतो आहे ना बेलवाला बेल. मसाला बेल ना पहिले. थंडा घेऊन कोण कोण आहे रे तुम्ही? ट्रेनमध्ये बसलो आहोत. आम्ही इथं 6 जण बसलो आहे. दिसतोय का कोण दिसतोय का नाही. इकडे कोण बसलाय हा बघा याचं चालू आहे. बसला नाही तोपर्यंत एनर्जी चालू आहे. एनर्जी पाहिजे. अभी मजा आएगा ना भिड़ो. ऑलरेडी तिकडे 4 जण त्या साईडला बसले. अजय, पम्या, सूरज आणि रवी त्यांचा डबा तिकडे आहे S7ला. बाकीचे आम्ही इकडे बसतो. तर तिकडे त्यांचा प्रोग्राम चालू आहे, आमचा इकडे प्रोग्राम चालू आहे. एक जण गेला तिकडे चाकणा आणायला. बोलतो मला चाकणा पाहिजे. मला बसतोय थोड्या वेळानं तुम्हाला झोपू आम्ही. मग कपडा पाहिजे नाही चिकन राजा मुक्त रवी हलवतं झाकण नाही लावलेलं. 2 टॅग काढले.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. आपण करमळीला उतरलोय. करमळी स्टेशन इथनं आपण आता आपण हॉटेल बुकिंग केले. इथून आहे 7 ते 8 किलोमीटर. आता इकडनं तिथं गाडी बघायची आहे. गाडी वगैरे बघून मग हॉटेलला जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, नाश्ता करू. उतरलो नाही की फोटो सेशन चालू. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. आम्ही आता हॉटेल प्रभावतीला पोचलो. सगळ्या आतमध्ये डिस्कस करतात, म्हणजे ते डॉक्युमेंटेशन द्यावे लागतात ना, तर ते डॉक्युमेंटेशन वगैरे करून फ्रेश हो वगैरे होऊन मग नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास काय असेल आपला आजच्या दिवसात, काय आपण कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला मग तेव्हाच नाश्ता करतानाच सांगेल. आता तिथे कृष्णा. हा प्रवास कसा होता? एकदम मस्त. हा एकदम झकास. बाकीच्या आतमध्ये आहेत, चालू आहे त्यांचं काय नाही काय रूम. चला भेटू. 1 hour later. डिस्कशन चालू आहे गाड्यांचं. गाडी घ्यायची आहे, 4 व्हीलर 2 बाईक. नाश्त्याचं चालू आहे, नाश्ता करू, गाड्या घेऊ गाड्याने आणि मग फर्स्ट आपण देवदर्शन करायला. मग इथे एक छोटं मंदिर आहे, ते मंदिरात दर्शन करू आणि मग तिथून मे बी इकडनं थोडं लांब आहे ते, तर 2 तास जातील मे बी त्याला. तर मी इथून जायला आता नाश्ता करून आम्हाला ऑलमोस्ट दर्शन वगैरे करायला 12 वाजतील. मग आम्ही दुपारी जेवूनच वगैरे मग बीचला जाऊ. इथे जवळ बीच आहे, बघू तो बीच कोणता आहे ते तुम्हाला मी तेव्हाच सांगेन. आणि आता नाश्ता वगैरे करू. गाईज ही बघा, ही आपल्यासोबत असणार 4 दिवस. ही एक असणार, एक विकास तिकडे घेऊन येतोय, एकचकडे एक आहे तिकडे चेक करतोय, तो व्हिडिओ वगैरे चेक करतोय. व्हिडिओ म्हणजे स्क्रॅचेस वगैरे पडल्या नाही पाहिजेत ना, त्यामुळे फोटो वगैरे काढून ठेवलेला आपल्याकडे असेल तर बरं. सो मी पण त्याची व्हिडिओ केली, फोटो पण काढून घेतले. बघा ही गाडी असणार आपल्याकडे. ही आता आपल्याकडे 3 दिवस असणार गाडी. 3 दिवसाने आपण त्यांना परत गाडी रिटर्न हँडओव्हर करणार आहे आणि मग आपला रिटर्नचा प्रवास असेल. 4 दिवस आपल्याला रस्तेही दाखवणार. Charge completed. सो बघू. विकास तिकडे गाडी पण चेक करते, तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे, मी बाईक जास्त चालवतो, त्यामुळे मला स्कूटीचं नॉलेज नाही जास्त, बट चालवतो मी तरीसुद्धा. एवढं काही हे नाही. विकासचं काम बघा, विकास काम करते बघा कसं एकदम फोटो कट टू कट काढून देते. बाईक त्याने पण घेतली आहे, स्कूटीच. ही एक स्कूटी असणार 2 दिवस आपल्यासोबत.
चेक करून घेते एकदम परफेक्ट, काय कळलं नाही. आणि आता इथून गाडी घेऊन आम्ही हॉटेलला जाऊ. इथे नाश्ता घेऊन ठेवला आहे, तो नाश्ता करू आणि मग आपलं एक मंदिर आहे त्या मंदिरात जाऊ, तिथे दर्शन करू आणि मग पुढचा प्रवास करू. तो भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या हॉटेलवर नाश्ता करायला. आमची गाडी तुझ्या भाई का ले जातो, देखो देख रहे हो, देख रहे हो दूसरा बोल. पोस्ट तो देखो भाई का. हाँ हाँ, अब इधर ही फोटोशूट चालू होने वाला है लगता है. काय मग गाडी चालवणार की नाही? गाडी चालून आलो जरासा एक हा. मारला, पण नंतर लक्षात आलं हेल्मेट घातलं नाही, परत युटर्न केला. अच्छा अच्छा, रूल्स फॉलो करो भाई, रूल्स फॉलो करो. पैसे भरायला लागतील. ओके, मग काय गाडी चालवणार की नाही? चालवणार बरोबर. या गाडीच्या चाव्या आहे भाई, ठेवू शकतोस तू कुठली पाहिजे ती तुला. बघितलं ठेव. आणि 4 व्हीलर आपली ही असेल, ही 4 व्हीलर आहे बघा आपली. ही हा बघा, हा तो आहे दादा आमचा, हा दादा चालवणार आहे 4 व्हीलर. तो चलो गाईज, आता आम्ही इथनं पेट्रोल भरू आणि मंगेशी देवी मंदिरला जाऊ. इथनं ऑलमोस्ट 30 किलोमीटर आहे, तर आमचा पाऊण तास तिकडेच जाईल. तर आता पेट्रोल भरू, डिझेल भरू. ऑलमोस्ट आम्ही तर आमच्या गाड्यामध्ये भरलं आहे, गाडीमध्ये 4 व्हीलरमध्ये डिझेल भरू आणि मग इथून निघू. बाय बाय. भाई न्यू एक्सपिरियन्स, काहीतरी नवीन. म्हणजे मंगेश्वर मंदिरात आल्यावर जर हाफ चड्डीवर येत असाल तर तुम्हाला अशा प्रकारे जशी आम्ही लुंगी घातली तशी लुंगी बांधावी लागेल, कारण इथे हाफ चड्डी अलाउड नाही आहे. इवन पुरुष असून देत किंवा कोणी असून देत, हाफ चड्डीवर नाही, फुल पॅन्ट अथवा काही कार्गो. इथे नियम पण आहेत, नियम पण तुम्ही बघू शकता. नियमाप्रमाणे चाला. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही लुंगी घातली होती. लुंगी घालायचं कारण की आपण इथे येतो, तर आपण शॉर्टवर असू, हाफचड्डीवर असू, तर आपण लुंगी लावून आपल्या देवाचं दर्शन करायचं आहे. इथली जी कमिटी आहे यांनी हा रूल घातलेला आहे इथे. आणि कोणी असो, म्हणजे लेडीज असो तर त्यांनी ड्रेस कोड, साडी वगैरे वगैरे इत्यादी तुम्ही बघाल, मी तो मॅप पण दाखवला आहे, त्यानुसार कपडे परिधान करून यायचं आहे, नाहीतर तुम्ही आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. A few moments later.
तर आपण आता ओल्ड गोवा चर्चसाठी आलेलो आहे आणि इकडे आपण शोधतोय ओल्ड गोवा चर्च. तर इकडे खूप मोठं मार्केट आहे. आता म्हणजे फेस्टिवल चालू आहे, सो त्याची सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही पार्टी पोर आहेत आपल्या तिकडे बघा. ते आता येतील. मी आणि विकास आणि अजय आपण किती वेळ फिरलो रे चर्च शोधण्यासाठी? कम से कम 2 तास. 2 तास आम्ही फिरतोच आहे, आम्हाला भेटतच नाही आहे. इकडे जातो तिकडे जातो तिकडे जातो. आता आम्हाला फायनली भेटलंय. तुम्ही बघू शकता. पम्याला पण विचारा, तुम्ही सांगू. पम्या पण सांगेल तुम्हाला किती वेळ फिरलो आम्ही. स्पेशली कृष्णाला विचार. स्पेशली कृष्णा किती वेळ फिरलो आपण चर्च शोधण्यासाठी? लय फिरलो लय तरी म्हणजे इथूनच युटर्न करून पूर्ण फिरून भूलभुलई आहे पूर्ण. आम्हाला काही कळलं नाही. आम्ही फिरतोच नुसते इकडे तिकडे. चर्च फिरतोय की मार्केट फिरतोय आम्हाला कळलं नाही. उगाच ती 5,600ची खरेदी केली. इथं भेटतो 200 रुपयात भेटतोय सगळं भेट 200-250 रुपये आणि 50 केले आम्ही. आपण रवीला विचारा. रवीचा फीडबॅक. रवी काय मग एनर्जी गेल्या. भाऊ बोलतो आता संध्याकाळी बसणार डायरेक्ट. समज रे आप जरा चर्च मध्ये बसणार म्हणजे जेवायला बसणार बोलतोय, बाकी काय नाही. तसं तुमचा जो विचार मनात आहे तो तसं काय नाही. तसं काय असेल तुम्ही दाखवा. चर्चला चाललोय आम्ही पाया पडायला. सध्या काय विषय नको. सध्या चाललोय चर्चला. तर चर्चला चाललोय तर चर्चचा विषय, बसायचा विषय संध्याकाळी. सध्या पोटात कावळे ओरडतस. तेच बोलायचं होतं याला तेच बोलायचं होतं. लवकर काय ते चर्च जेवायचंय. आमचा अण्णा बघा काय नाही, ताण लागली सारखा चालून म्हणून पाणी पितो आता मी. पाणी पियाच्या बाटल्या घेऊन. ठीक आहे चला. A few moments later. कसे उत्सुकतेने बघतात बघा, कसे मासा भेटणार आहे की नाही. तुला मासा भेटला तू काय करशील? हे तू रे, तुला मासा भेटला तू काय करशील? मासा भेटला तर तू काय करशील? पहिला खाशील, नंतर मग मसाला मीठ लावून तेल बिल टाकशील का? आणि तू रे? हे बघा इले फोटो, आणि हा फोटोग्राफर, हे आर्टिस्ट. खूप वेळ झाला फिरलो वगैरे, चर्च मध्ये गेलो, चर्च फिरलो. आता लागला सगळ्यांना भुका. इथे एक रेस्टॉरंट होता, बार रेस्टॉरंट, तिथे जायचं बोललेले, तर तो पण बंद झालाय. सगळ्यांना भुका लागल्यात सगळ्यांची चेहऱ्यावर एकदा. बघा भुका लागल्या, भूक लागली की नाही? भूक लागली. तुला भूक लागली की नाही? जाम भूक लागली, कावळे भूक लागली, सगळ्यांना भूक लागली आहे. प्रकारे आम्ही खूप फिरलोय, पण पोटात खूप आग पडले. जेवल्याशिवाय कुठं जायचं
भुका लागल्यात. आता आम्ही इथनं जाणार आहे मेन बीच मेन रोडला, जिथून भेटेल आपल्याला काही ना काही खायला, म्हणजे रेस्टॉरंट बार कुठे काही ना काही भेटेल तिथे खाणार आहे पहिले, कारण सकाळी फक्त नाश्ता केला आहे, सकाळपासून आतापर्यंत काही खाल्लेलं नाही पोरांनी. ही पाठी बघताय लॉन्च आहे, लॉन्च गाड्या लागल्यात, गाडी चालले कुठे काय माहीत. ते बघू आता त्यांचं वेटिंग करतोय. विकास गेलाय दादाला घेऊन फोर व्हीलर आणायला, इथूनच निघणार आहे, समोरून गेट आहे, इथून निघणार आहे. बघू किती वाजता येतोय. तर 10 मिनिटं झाली त्यांना येऊन, जाऊ येतील मग निघू, जेवायला बसू, पहिला खाऊन घेऊ, लय भुका लागल्या सगळ्या. चला भेटू जेवल्यानंतर. Two hours later. A few moments later. लय मजा येऊन राहिली. कारण रात्री 2:30-3 वाजता झोपलो काहीतरी, कारण आम्ही बीचवरनं झालो रात्री जेवून ऑलमोस्ट 2-2:15 वाजता आम्ही इथं हॉटेलला आलो. त्यानंतर मग झोपणं टाईमपास वगैरे करत झोपलो, खूप लेट झाला मग. आणि आता सकाळचा शूट करायला भेटलाच नाही, कारण मी एकदम लाट उठलो, उठून बघतो तर काय सकाळची तयारी वगैरे झाली, आणि मग उठलो, आंघोळ वगैरे केली, आणि आता डायरेक्ट निघालो बीचला. आपण कुठल्या बीचला जाणार आहे आता? कळंगूट बीचला जाणार आहे आपण तर आता कळंगूट बीचला जाणार आहे. इथनं थोडं नाश्ता वगैरे केला नाही, जाता जाता असतात नाश्ता वगैरे करू, आणि मग कळंगूट बीचला जावं. आवाज बसला, बाकीचे पब्लिक बसले गाडीमध्ये. आज आपल्यासोबत नितीन नसणार आहे, नितीन गाडीत चाललाय. आपल्यासोबत आज कृष्णा असणार आहे. आज आपल्याला मार्गदर्शक आपला कृष्णा असणार आहे. आज दिवसभर आपल्यासोबत मे बी हाच असेल. आणि हे आपले मोठे ड्रायव्हर बाईक 4 व्हीलर चालवतात, हे नवीन ड्रायव्हर. बाकीचं मग आणि विकाससोबत आज सूरज नसेल, विकाससोबत आज मे बी विकाससोबत आय थिंक रवी तू बसणार आहे. हां विकाससोबत हा बघा, हे लंगूर बसणार, झंडूर बसणार आहे, हे लंगोटी आहे, लंगोटी बसणार आहे आमच्यासोबत. तर आम्ही आज 4 बाईकवर असू दिवसभर. दुपारी पण आम्ही एक दुसऱ्या बीचला जाणार आहोत. आता आम्ही आंघोळ करायला बीचला, आंघोळ म्हणजे पाण्यात भिजायलाच जाणार आहे बीचमध्ये. पहिलं जाता जाता नाश्ता करू, नाश्ता केल्यानंतर मग जाऊ बीचला डायरेक्ट. मग तुम्हाला डायरेक्ट बीचलाच दाखवून मी आता, कारण मधला प्रवास काय मे बी शूट करायला भेटेल नाही भेटेल, कृष्णाला सांगेलच करायला शूट मी, बट तरीसुद्धा नाही जमलं तर मग डायरेक्ट बीचवरच भेटू. चला बाय.
अभिनेता आहे. आणि अशा प्रकारे आता कळंगूट बीचला आम्ही जात आहोत. जसं नाश्ता विष्टा करून आलो फुल दाबून कडकडीत नाश्ता केलाय. आणि आमची SNGची टीम प्लेयर एकदम सेम कपडे घालून काय म्हणतात त्याला कॉमन कॉम्बो पॅक घालून चालले ते मचवायला. बाकीचे पण पोरं आहेत पाठी बिचारे जमलेत. नाश्ता फुल जड झाला वाटतं नितीन ड्रायव्हरला. रवी आणि अजून कोण आहे बाजूला प्लॅनिंग करतात भाई काय मचवायची आहे ती विषय. बाकीचे 2-3 पोरं गेले कपडे ठेवायला. आता भेटूया पुढच्या ब्लॉग. कैसे दिख रहा है पब्लिक एकदम चाललंय इथून 5 मिनिटावर बीच आहे. त्याच्या आधी थोडी शॉपिंग केली. कॉम्बो घेतला आम्ही. थोडी वाली पण घेतली. भावाने प्रोत्साहन केला. भावाने घेतला मम्मी घेतला माझा भाव पण घेतला. तो बघा पुढे चालतो. ठिकाणी घेतला बाकी सगळे आहेत ते थंड छोटावाला छोटे काय ते आम्ही बीचवर दाखवू तुम्हाला. सगळी मजा बीचवरची आता दाखवू तुम्हाला. तर आम्ही चालत जाऊ. आणि नाश्ता केला ऍक्च्युली. नाश्ता म्हणजे बक्कड नाश्ता केला. बक्कड म्हणजे असं वाटतं आम्ही दुपारी जेवलोय. आता जेवायची गरज नाही आम्हाला. म्हणजे आम्ही पुढे डायरेक्ट जेवायचं नाही. डायरेक्ट इथं बीचवरून डायरेक्ट दुसऱ्या बीचवर. तिकडे फॉरेनर बीच आहे. म्हणजे फॉरेनर बीच बोलतात त्याला. त्या बीचचं नाव काय कळंगूट नाही आरंबोल बीचला जाणार आहोत आम्ही त्याच्यानंतर. तर भेटू आपण बीचवर जातो आता. तुम्हाला इथले थोडंफार नजारा दाखवेन मी. चला भेटू. पब्लिक आपण चाललो आता ॲक्टिव्हिटी म्हणजे बनाना राईड सी फ्लोरिंग असे 2-3 ॲक्टिव्हिटी करायला चाललो आहेत. समुद्रात तिकडे खोलवर तुम्हाला दिसतोय काय तिकडे चाललो आहे खोलवर. तिकडे चाललो आहे आम्ही सगळेच चाललो आहे काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला. तर बघू तिकडचा व्हिडिओ भेटेलच तुम्हाला दाखवेलच. तिकडची जी मजा करू खूप काही असू त्याची मजा करून तुम्हाला दाखवू. आता आम्ही चाललोय लाईव्ह जॅकेट तेव्हा मी इथं आमच्याकडे लाईव्ह जॅकेट आहे तिथं. तो पर्सन आम्हाला भेटला त्याच्याशी जरा बोलणं वगैरे केलं सगळं पैशाचं वगैरे डिस्कस केलं. आणि आता आम्ही चाललो बुम बुम. सुराज काय एक्साइटमेंट. तुला आता मचवणार आहे. काय करणार पाण्यात उतरून बनाना राईड आणि सी फ्लोरिंगला काय करणार. बुडागिरी मारणार की नाही. नितीन तुझं काय म्हणजे कसं एन्जॉयमेंट काय करणार. फर्स्ट टाइम आहे. उलट घातलंस तू. नाही तो घालणार आता. उलट घातलंस तू. आजा काय बोलशील तू. आता राईडला चाललो आपण मध्य समुद्रात आणि बसणार आहे समुद्रात. अच्छा पाण्यावर. भाई बहुत टाइट लग रहा है. कृष्णावाला विचारू आपण. कृष्णाबाईचा डिस्कस फुल एक्साइटेड आहे. पहिल्यांदा एवढा फुल मध्ये जातो. पवायला घाटा येत नाही पण तरी पण जाणार आहे. जाटा हो गलत पण समजू. काट आपल्या प्रमोदला विचारूया. भाई प्रमोद काय एक्साइटमेंट काय आहे तुझी. एक नंबर भाई मजा करायची आता जाऊन. गेलाय पाण्यात गेलाय नाही आता फर्स्ट टाइम आहे. मग काय उडी मारणार का ढकलावं लागेल तुला. आता तिथं जाऊन उडी मारायची तिथं जाऊन. आता काय सगळे एक्साइटमेंट आहे सगळ्यांच्याकडेच. आणि अजून विकास कुठे गेला रे. विकास गेलाय रवीला शोधायला. तो बघ तिकडं. 2 जण आहेत. एक गेले तिकडे. त्यांची पण म्हणजे ते तर आपले आहेत. ते तर असणारच आपल्यासोबत. त्यांना पण दाखवू आपण तुम्हाला. आता मी तर अजून रेडी नाही. बाकीचे रेडी होते बघा. इकडे रेडी होतात. सगळ्यांनी लाईव्ह जॅकेट पेनलं. आम्हीच राहिलोय. मी आणि ते तिघं राहिलो. ते आले की आम्ही मग निघू. चला भेटू आपण डायरेक्ट समुद्रात भेटू ना. काय पडलेली नाही. वो देखो इसको कुछ गिरी नहीं है. पब्लिक किधर क्या कर रही है. इसको अपनी पड़ी है भाई. आणि संजय दत्त सुनील सिटीला चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. शिवी देतो ना आम्ही बघितले. संजय दत्त आणि 1.5 फुट्या संजय दत्त भडकलेला आहे. 1.5 फुट्यावर संजय दत्त भडकलेला आहे. उचल
उचल उचल आपट आपट आपट. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आणि आता निघाले बघू शकता तुम्ही सगळे वगैरे भरपूर पाहिजे आणि आम्ही आता समुद्रात आहे. बघा मुलगी आता ऍक्टिव्हिटीला चाललो आम्ही ऍक्टिव्हिटी करणार आहे. इथं बघा दोन बोट ट्रान्सफर 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 हो रहा है अब हम सब ट्रांसफर हो रहे हैं. तुम्हारा दोस्त बियर बियर मारो नहीं बियर नहीं वो आपका दोस्त ही वो कौन सा दोस्त मार देगा मैं बोला. भाई लास्ट फूड नहीं बाद में टाइमिंग कम हो जाएगा. और लोग ठंडा है ठीक है गरम है भाई आपको कूदो अंदर में भाई वीडियो चालू है आप कूदो डरो मत कूदो आप. भाई चलो कूदो समुद्र का पानी बाहर आना बनता चलनी वीडियो बना ले भाई मेरे को दर्द हो रहा है भाई बाद में आपको टाइम आप दोनों को टाइमिंग कम हो जाएगा और लोग को वीडियो निकाले कुछ नहीं होगा जब उसका पास ही पहुंचेगा. उसका पास ही पहुंचेगा कूदो ना भाई. भाई फिर से निकल कट करके. देखो दो उनको पानी की नहीं है. हाँ जाओ जाओ मत जाने का वीडियो बनाएंगे. हाँ वीडियो बना दो मैं इधर से छूर का हर जाना अरे काय हरकत नाही. एक्सपिरियन्स काय होता पाण्यातला पहिल्यांदा कुठून खालून वरून पण बोला भाई हात मारून हात नाही दोन्ही दुखायला लागले. तुझं काय तू तर स्कुबा केलेली होती ना तुला काय एक्सपिरियन्स असेल.
आवाज युअर फिलिंग ब्रो. एक नंबर. पट्टी पड़ी थी. नाही हमारी वहाँ पट्टी नहीं पड़ी. रट्टे वाला बाजू में वहाँ. गए नहीं भाई. ये देखो पट्टी चल गए नहीं पानी में. 850 रुपये पानी में गए भाई का. आणि मॅनेजर जमलाय तू गेला माफ टच करके मॅनेजर गेला. काय बोलत होता. कोण गेला. मॅनेजर कुठे गेला. डायरेक्ट घरात. कोणाचं काय काहीतरी होता. कोणाचं तरी कोण. गोटी एक गोटी से एक गोटी करी आहे. तुझी फिलिंग काय होती. तुझी फिलिंग काय होती. पाण्यात पहिली उडी मारताना काय वाटलं. एक नंबर. आपण काय कधी 25 साधे उडी मारली तेव्हा काय आलं. नाही नाकात पाणी गेलं. आणि जरा खारट तुझं काय मग. तुझी काय फिलिंग होती पाण्यातली. मजा आली. मजा आली. मग पैसा वसूल झाला. आता दुसरी राईड बनाना राईड करायची मग काय. हा थोडा आराम सर्वात मजा केली भाई मजा केली. कधी पाण्यात पण उडी नव्हती मारली. टाइम मारले भाई. नाही फाटली नाही. मौत को छू के तक से वापस आ सकता हूँ. पाणी गेलं म्हणून जरा समज. त्याच्या बाजूला कोण कोण होता. आम्ही होतो भाई. आम्हाला दाबत होता. तुझी ना आमची फाटलेली. इसको तो सब पता है. पाणी गेलं सगळं. पण ये मजा उसने पहिली टाइम किया. बाहेर आला भाई. नाश्ता बाहेर. मजा ही मजा कुठे केली होती आधी. अशी मजा पाण्यात उड्या मारलेल्या पण एवढा मजा नाही केली. झाली एक्स्ट्रा. माझा प्रश्न पहिली फाटी पडून लागलेली. उडी मारणार नव्हतो पण काय सगळ्यांना तयार मीच केलं होतं. मारली उडी. मजा आली. पण आता आम्ही चाललोय रिटर्नला. एक जण गेला. त्याला तर वरती चढतात नाही आला. तो पाण्यात गेला फोनवर. रिटर्न आलाच नाही. तिकडे आमची वेटिंग करते. तर आम्ही आता जातो. लेट्स गो बॅक टू. तुझको निकाल दो. तुझे भी आके निकाल दो. काय काय झालं काय. पैसा वसूल. पाणी पियालो नाही. भाईला विचारूया. आपल्या भाईला विचारूया. भाईची फाटली होती. भाऊ आला काय. शिवून घ्यायची होती. एकटा पोहत होता बाई. हा काय होतं म्हणजे काय वाटलं उडी मारली तेव्हा. काय नाही वाटलं. काय नाही वाटलं. मजा नाही आली. दम लागला. आणि तोंडात होता नाकात. मग उलटी गेली. पाणी पिऊन बघ. पेमेंट करून बनाना राईड करूया ना. किती वेळाने करूया. ये सब अरेंज इस भाई ने किया. आपका नाम आशु. ठीक है. अभी बनाना राइड अपन 5-10 मिनट रुकते हैं. टेंशन नहीं लेने का. आपण है ना. नो कमेंट्स. आता बनाना राईड तरी करणार की नाही का ते पण नाही. हा ठीक आहे. तू बनाना राईड करणार.